वेलकम बॅक टू माय चॅनल। आठवड्याच्या सुरुवातीला किंवा विकेंडला आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न असतो, या आठवड्यात काय भाजीपाला आणायचा। बऱ्याचदा आपण बाजारात जातो, खूप साऱ्या भाज्या आणतो आणि वेळेवर त्या शिजवायच्या विसरून जातो किंवा सुचत नाही की काय बनवायचं आणि त्या भाज्या फ्रीजमध्येच खराब होऊन जातात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक स्मार्ट आठवडा बाजाराची लिस्ट आणि भाज्या जास्त दिवस कशा ताज्या ठेवण्यासाठी यासाठीही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे। चला तर मग सुरू। तर भाज्यांची लिस्ट बनवताना त्या नेहमी 3 भागात विभागायच्या, जेणेकरून भाज्या खराब होणार नाहीत आणि रोज वेगवेगळा मेनू तयार करता येईल। पहिला आहे रोजच्या गरजेच्या भाज्या, म्हणजे डेली इसेन्शियल्स, जसं की कांदे, बटाटे, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, कढीपत्ता सारख्या भाज्या आपल्या डेली लागतात। याच्याशिवाय आपली फोडणीच होऊ शकत नाही, त्यामुळे हे आपली फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे। दुसरा आहे 2 ते 3 दिवसात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाला, म्हणजे लीफी व्हेजिटेबल्स, जसं की पालक, मेथी, आंबट चुका, लाल माठ अशा सारख्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर वापरायच्या असतात, नाहीतर त्या खराब होऊन जातात। तिसरं आहे आठवड्याभर टिकणाऱ्या भाज्या, जसं की भेंडी असेल, गवार, फ्लॉवर, कोबी, दुधी भोपळा, लाल भोपळा, कारले, वांगी, शिमला मिर्च, गाजर, बीट, काकडी यासारख्या गोष्टी आपल्या आठवड्याभर राहतात, त्यामुळे या आपण जास्तही आणू शकतो आणि स्टोअरही करू शकतो। आता भाजी आणताना आणि आणल्यानंतर कोणत्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या ते आपण पाहूयात, तमासात आणि बजेटमध्येही बसतात। दुसरं आहे बाजारातून आणल्यावर फळांची नेहमी मुळं कापून घ्यायची, ते कोरडे करून एका सुती कापडात किंवा पेपरामध्ये गुंडाळून ठेवायचं। तिसरं आणि महत्त्वाचं आहे भाज्या धुतल्यानंतर आधी त्या पूर्णपणे सुकू द्यायच्या आणि मगच प्लास्टिक किंवा कॉटनच्या बॅगमध्ये भरून ठेवायच्या, नाहीतर त्या लवकर सडतात। तर ही होती आपली आठवड्याची सोपी भाजीपाला लिस्ट। तुम्ही आठवड्याची खरेदी कशी प्लॅन करता हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ग्रुपमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।